पाचोरा तालुक्यातील बाळद येथील तितूर नदीवरील केटीवेर बांधाऱ्याच्या 3 मोऱ्यांमधील पाट्या पाण्याच्या प्रवाहाने तुटल्या असून संपूर्ण पाणी बांधाऱ्यामधून वाहून जात आहे। गावाचे सरपंच पती राजेंद्र मोरे यांनी आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता केटीवेरवर प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला याबाबत अवगत करून पाण्याचा होत असलेला निचरा थांबवण्यासाठी व त्यावर काहीतरी उपाययोजना होण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत। बाळद परिसरातील जीवनदायी ठरणाऱ्या या केटीवेर बांधाऱ्यामुळे वडगाव बारापुलाचे, वडगाव सतीचे, बाळद बुद्रुक, बाळद खुद्रुक, नाचनखेडा, लोहटार या गावांना पिण्याच्या व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा मोठा लाभ होतो। यामुळे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। आता बांधाऱ्यातील पाणी अडवल्याने उन्हाळ्यात त्या पाण्याचा या गावांना लाभ होईल, अन्यथा पावसाळ्याचे पूर्ण पाणी वाहून जाईल व या गावांना उन्हाळ्यात त्याचा दुष्परिणाम भोगावा लागेल। यासाठी प्रशासनाने याबाबत त्वरित लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी बाळद गावाचे सरपंच पती राजेंद्र मोरे, पोलीस पाटील नितीन पाटील, माजी सभापती अंबादास सोमवंशी, शिवसेना शाखा प्रमुख धना मोरे, प्रकाश पवार, दीपक पवार, गोलू सोमवंशी, मनोहर सोमवंशी, हिरालाल चव्हाण, बाप्पू मोरे, पिंटू सोमवंशी, कैलास पाटील, संग्राम राठोड व गावातील ग्रामस्थांनी केली आहे। शासनाने याच्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात। सदर बांधारा हा 30 वर्षांपूर्वी बांधला गेलेला असून त्याच्या लोखंडी फळ्या या जीर्ण झालेल्या आहेत, त्यामुळे वारंवार फळ्यांचा प्रॉब्लेम येतो, तरी त्या त्वरित बदलण्यात याव्यात अशी मागणी जोर धरीत आहे। मी राजेंद्र शिवदास पाटील सरपंच पती सांगू इच्छितो की आपल्या बाळद गावातील केटीवेर इथं सगळेजण आम्ही पाहण्यासाठी आलो। तरी 2 दिवसापूर्वी जो आपल्या वरती कट्ट्यावर जोरदार पाऊस झाल्या कारणाने अतिवृष्टी झाल्यामुळे आपल्या केटीवेरचे जे 3 मोरींचे जे पाट्या होत्या त्या प्रेशरने होऊन गेल्या, तुटून गेल्या। त्यामुळे आपल्या गावातील ज्या पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, दोघं बाळद, दोघं वडगाव, नाचनखेडा, लवटार या सगळ्या गावांचा जास्त फायदा होतो। सिंचनासाठी शेतकऱ्यांचाही खूप मोठा याच्यावर फायदा आहे। हे पाट्या आपल्या गावाला पाणी वाहून जाणार आहे, त्या पाण्याची काहीतरी तरतूद म्हणून शासनाने आम्हाला त्या पाट्या त्वरित आणून द्यावे आणि सहकार्य करावे आणि पाण्याची समस्या ओळावी ही विनंती करतो। दीपक पवार, बाळद गावाचा ग्रामस्थ, तरी बऱ्याच दिवसापासून या बाळद नदीला पाण्यापासून खूप त्रास होता। पाणी पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी होती व सिंचनाची देखील मोठी समस्या होती, परंतु बऱ्याच दिवसानंतर वरती चांगल्या प्रकारे पाऊस झाला व या नदीला चांगल्या प्रकारे पाणी आले व बाळद तितूर नदीवर एक मोठं धरण आहे। या धरणावर हे बऱ्याच दिवसापासून जीर्ण झालेल्या पाट्या या 3 ते 4 पाट्या या वाहून गेल्या व तुटून पडलेल्या आहेत। तरी शासनाने या धरणाचा जर पाट्या वगैरे टाकल्या तर आमच्या बाळद नदीत तसेच 4-5 पिण्याचा प्रश्न व सिंचनाचा प्रश्न देखील सुटेल व लवकर पाट्यांची दुरुस्ती करून व नवीन पाट्या आणून या ठिकाणी पाट्या टाकण्यात याव्या।